कंबरदुखी असेल तर नेमकं कसं झोपायचं? कुशीवर, पाठीवर की पोटावर? आणि गादी बदलली तर खरंच फरक पडतो का? कंबरदुखी असलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या मनात हे प्रश्न कधी ना कधी नक्कीच येतात. या व्हिडिओमध्ये झोप आणि कंबरदुखी बद्दलचे तुमचे जवळपास सगळेच प्रश्न सुटतील आणि अनेक सामान्य गैरसमजही दूर होतील. इतकंच नाही तर योग्य उशी निवड किती महत्वाची आहे हेही समजेल. आणि शेवटी मी एक अशी छोटी टिप सांगणार आहे जी तुम्ही आजपासूनच सुरू करू शकतात आणि जी अनेक लोक पूर्णपणे दुर्लक्ष करतात. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, स्लीपिंग पोझिशन मुळेच कंबरदुखी होत नाही, पण जर आधीपासून कंबरदुखी, स्लिप डिस्क किंवा शियाटिकाचा त्रास असेल तर चुकीच्या पोझिशन मध्ये रात्रभर झोपल्यामुळे वेदना नक्कीच वाढू शकतात. म्हणून योग्य स्लीपिंग पोझिशन हा उपचाराचा एक महत्वाचा भाग आहे. बहुतेक लोकांसाठी सर्वात चांगली पोझिशन म्हणजे कुशीवर झोप, कारण या पोझिशन मध्ये मणक्यावरचा ताण तुलनेने कमी राहतो आणि दोन गुडघ्याच्या मध्ये एक उशी ठेवल्यास कंबर आणि हिप्सला चांगला आधार मिळतो. त्यामुळे मणका अधिक नैसर्गिक स्थितीत राहतो आणि कमरेवर अनावश्यक पीड पडत नाही. दुसरा चांगला पर्याय म्हणजे पाठीवर झोपणं. जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर गुडघ्याखाली एक उशी ठेवा. यामुळे कमरेचा नैसर्गिक भाग टिकून राहण्यास मदत होतो आणि कमरेवरील ताण कमी होतो. आता एक पोझिशन मात्र शक्यतो टाळा, ती म्हणजे पोटावर झोपणं. ह्या पोझिशन मध्ये मान एका बाजूला वळलेली असते आणि कंबरही जास्त वाकलेली असते. यामुळे मणक्यावर अनावश्यक ताण येऊ शकतो. आधीपासून कंबरदुखीचा त्रास असेल तर तो आणखी वाढू शकतो. म्हणून शक्यतो पोटावर झोपणंच टाळा. आता उशी बद्दल बोलूया. सर्वात आधी एक प्रश्न, उशी न घेता झोपणं हे योग्य आहे? तर बहुतेक लोकांसाठी नाही. विशेषतः कुशीवर झोपताना उशी नसल्यामुळे मान खाली वागते आणि मानेवर ताण वाढतो. म्हणूनच झोपताना खूप उंच किंवा खूप पातळ उशी टाळा. अशी मीडियम हाईटची उशी वापरा ज्यामुळे मान आणि मणका एक सरळ रेषेत राहते. जर तुम्ही गुगलवर नेक पेन सर्च केलं असेल तर इंटरनेटवर अनेक जण तुम्हाला सर्व्हायकल पिलो विकण्याच्या मागे पडलेले दिसतील. पण खरं सांगितलं तर बहुतेक लोकांना सर्व्हायकल पिलोची गरज नसते. पण ज्यांना मानदुखी, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस किंवा झोपून उठल्यावरती मानेमध्ये स्टिफनेस जाणवतो त्यांना सर्व्हायकल पिलोचा फायदा होऊ शकतो. पण फक्त सर्व्हायकल पिलो वापरल्याने कंबरदुखी बरी होत नाही. पुढचा प्रश्न गादीचा. कंबरदुखी असेल तर हार्ड गादी वापरावी किंवा जमिनीवर झोपलं तर कंबरदुखी बरी होते का? उत्तर आहे नाही. खूप हार्ड किंवा खूप सॉफ्ट अशा दोन्ही गादी टाळा. शरीराला योग्य आधार देणारी मीडियम फर्म गादी बहुतेक लोकांसाठी चांगला पर्याय असतो. आणि फक्त जमिनीवर झोपल्याने कंबरदुखी बरी होत नाही. ज्यांना लहानपणापासून जमिनीवर झोपायची सवय असेल ते तसेच झोपू शकतात, पण ज्यांना अशी सवय नाही त्यांनी फक्त कंबरदुखी बरी होईल म्हणून नवीन काही असे प्रयोग करू नका. आणि शेवटी एक महत्वाची टिप, सकाळी उठताना एकदम कमरेतून सरळ उठू नका. आधी दोन्ही गुडघे वाकवा आणि कुशीवर वळा. त्यानंतर हाताचा आधार घेत हळूहळू शरीर वर उचला. काही सेकंद बसा आणि मगच उभे राहा. यामुळे सकाळी उठताना कमरेवर अचानक ताण पडत नाही. तुमच्या ओळखीत पोटावर झोपणारी व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्कीच शेअर करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.